नवरी मिये हिटलरला या मालिकेच्या 19 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की एजेचा लीलावर विश्वास नसतो. त्यांना हे खरं वाटत नसतं, पण लीला एजेंना बोलते. खरंच प्रेम आहे त्यांच्या दोघांचं एकमेकांवर. यशने रेवूला लग्नाचं वचन दिलंय. त्यावर एजे रेवती आणि यशशी बोलायचं ठरवतो. इथे यश खूप डिस्टर्ब असतो. दुर्गा यशला येऊन विचारते, तू अस्वस्थ का आहेस? तुझ्या मनात दुसरं कोणीतरी आहे का? तुझं कुणावर तरी प्रेम आहे, बरोबर ना? पण आता ते विसरायचं. एजेने श्वेताला शब्द दिलाय आणि तो आपण पूर्ण करायचा. यश दुर्गाला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण दुर्गा काहीच ऐकून घेत नाही. ती एजेचा निर्णय अंतिम मानायचा असं सांगते. आपल्याला आपल्या इच्छा आकांक्षा माराव्या लागतील. एजेंची इमेज जपणं आपली गरज आहे. त्यामुळे कुणीही काहीही विचारलं तरी नाही सांगायचं. दुर्गा तिथून निघून जाते. इथे रेवू यशच्या मेसेजचा रिप्लाय नाही आला म्हणून त्याला फोन करत असते, पण यश काही फोन उचलत नाही. त्यामुळे ती लीलाला फोन करते. ती लीलाला बोलते, यश माझा फोन उचलत नाही. तू काही सांगितलेस का घरी? पण लीला मी सांगते यशला असं सांगून फोन ठेवते. पण रेवतीला काळजी वाटत असते. बाबा तिला काय झालंय असं विचारतात आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. इथे दुर्गाची प्रचंड चिडचिड होत असते. ह्या दोघी बहिणी आम्हाला फसवतात, पण मी असं कधीच होऊ देणार नाही. त्या रेवतीला बघावंच लागेल. दुर्गासाठी एक पार्सल येतं. त्या पार्सलमध्ये विक्रांत आणि रेवतीचे फोटो असतात. हे बघून तर दुर्गाला खूप मोठा धक्का बसतो. ती रेवतीकडे जाण्याचा निर्णय घेते. किशोरचा प्लॅन तर सक्सेस झालेला असतो. इथे लीला एजंटना फोन देत रेवूला फोन करा असं सांगत असते. एजंटनी यशला बोलवलेलं असतं. त्यामुळे लीलाला एजे बाहेर जायला सांगतो. त्यामुळे लीला बाहेर निघून जाते. एजे यशला विचारतात, तुझं कुणावर प्रेम आहे का? यश बोलत असतो, तुम्ही श्वेताला शब्द दिलाय ना? एजंटनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर यशने न दिल्याने एजंटचा गैरसमज होतो की यशचं कुणावरही प्रेम नाही. त्यामुळे यश तिथून निघून जातो. एजे लीलाला बोलतो, मी रेवतीशी ऑफिसमध्ये बोलेन असं सांगून निघून जातो. इथे विराज प्रमोद दोघेही खूप चिडलेले असतात. विराज विक्रांतला सोडवण्याचा जेलमधून काढण्याचा विचार करत असतो. त्यात किशोर अजून आग लावत असतो, कारण त्याला तेच हवं असतं. इथे रेवू एजेला भेटण्यासाठी निघत असते. तेव्हा बाबा तिला एजेंशी नीट बोल, मनातलं सर्व सांग असं सांगत असतात. इथे दुर्गा घडलेल्या सर्व गोष्टी आठवत असते. ती रेवतीकडे जायला निघालेली असते. तिला फक्त लीलाचा वैताग येत असतो. तिला काही रेवू आणि यशचा आवडलेलं नसतं. इथे रेवू एजेला भेटण्यासाठी निघतच असते. तितक्यात दुर्गा दारात येऊन उभी राहते. हे बघून रेवू, कालिंदी, बाबा ह्यांना धक्का बसतो. दुर्गा रेवतीशी बोलायचं आहे असं सांगते. कालिंदी तिला अडवत असते, पण दुर्गा मला रेवतीशी खाजगीत बोलायचं आहे असं सांगते. त्यामुळे रेवती आणि दुर्गा दोघेही रूममध्ये निघून जातात. आता पुढे काय घडेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.